रेखांकित भागातील क्षेत्रफळ काढा, फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रिजन असं म्हटलेलं आहे. बघा या कन्सेप्टवर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला जर याचा एरिया काढायचा असेल तर तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो. बघा तसं बघा, चौरसाच्या क्षेत्रफळामधून जर तुम्ही हे बघा चारही जर वर्तुळ पाकळ्या एकत्र केल्या तर तुम्हाला काय भेटते, वर्तुळ भेटते. चार वर्तुळ पाकळ्या जर गोळा केल्या एक वर्तुळ भेटते. म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस केलं तर उत्तर भेटणार आहे. पण मी याचं देशी जुगाड सांगतो. बघा काय करायचं, समजा एखादा चौरस दिला आणि त्याच्यामध्ये एखादं वर्तुळ दिलं, मग वर्तुळ बघा एक असतील, बघा 4 असतील, 9 असतील, 16 असेल, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की बघा 3/14 म्हणजे 314 पट कशाच्या, त्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या 14 म्हणजे 314 पट राहणार आहे. म्हणजे 3/14 हे पट असणार आहे कशाचे, त्या चौरसाच्या क्षेत्रफळाचं. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटणार आहे. मग आता वापरायचं कसं बघा, 3/14. आता मला सांगा याची जी काय बाजू आहे त्याचा वर्ग घ्यायचा, म्हणजे काय रे 4.9 त्याचा वर्ग असणार आहे. मग आता काय करायचं बघा, 3 ला 3 14 ला 14, जर तुम्ही 49चा वर्ग केला तर 24.09 असणार आहे. कॅल्क्युलेशन आपण फास्ट करायचं, 49चा वर्ग करून बघा 24.01 येणार आहे. जर तुम्ही याला भागलं 14 न तर बघा याचं उत्तर येणार बघा 1.715, बरोबर की नाही. म्हणजे 3 गुणिले बघा 1.715, जर तुम्ही याचा गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे 5.145. काय येणार आहे बघा 5.145 सेंटीमीटर स्क्वेअर. मी कॅल्क्युलेशन सांगायचा प्रयत्न नाही माझा एवढाच प्रयत्न आहे की तुम्हाला याच्या मागचं लॉजिक कळायला पाहिजे. जर एखादा चौरस असेल आणि त्याच्यामध्ये बघा वर्तुळ आतमध्ये असेल, 1 असेल, 4 असतील, 9 असतील, 16 असतील, तर तुम्हाला 3/14 आणि त्या बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळाचा वर्ग असं जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला याचं शॉर्टकट उत्तर भेटणार आहे.